चांशिरदवाड येथे दिनांक 14 ते 20 एप्रिल अखेर पंचकल्याण महामहोत्सवाचं आयोजन। धर्मनगरी चांशिरदवाड येथे श्री 1008 पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिरात नूतन श्री 1008 सुपार्श्वनाथ तीर्थंकर मूर्ती प्रतिष्ठापना व पंचकल्याण प्रतिष्ठा महामहोत्सव सोमवारी दिनांक 14 एप्रिल ते रविवारी दिनांक 20 एप्रिल अखेर संपन्न होत असल्याची माहिती श्री 1008 पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर कमिटीचे अध्यक्ष डॉक्टर अविनाश पाटील यांनी दिली। जैन मंदिर कमिटी सकल दिगंबर जैन समाज यांच्या वतीने आयोजित पत्रकार बैठकीत पंचकल्याणात प्रतिष्ठा महामहोत्सव बाबत माहिती देण्यात आली। परमपूज्य 108 संयम मूर्ती आचार्य श्री वर्तमान सागरजी महाराज यांचे संघ, परमपूज्य 108 श्री धर्मसागरजी महाराज, परमपूज्य 108 श्री विद्यासागरजी महाराज, परमपूज्य श्री 108 श्री सिद्धार्थ सागरजी महाराज व सर्व संघस्थ मुनी महाराजांच्या पावन सानिध्यात परमपूज्य श्री जिनसेन भट्टाचार्य महास्वामीची नांदणी यांच्या अधिनेतृत्वाखाली परमपूज्य स्वस्तिश्री लक्ष्मीसेन भट्टाचार्य महास्वामी कोल्हापूर यांच्या प्रमुख उपस्थितीत पंचकल्याण प्रतिष्ठा महामहोत्सव धार्मिक विधीचा मंगल प्रवचन व प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे। 7 दिवस विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले आहेत। या कार्यक्रमासाठी शिरदवाड नगरी सज्ज झाली असून सर्व जाती धर्माचे लोक या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य केले आहे। कार्यक्रमासाठी कोल्हापूर, बेळगाव, सांगली जिल्ह्यातील नेते, मंत्री, खासदार, आमदार उपस्थित राहणार आहेत। दररोज सुमारे 5000 श्रावक श्राविकांची भोजनाची व मुनी महाराजांच्या आहार व राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। या सर्व कार्यक्रमाचा लाभ श्रावक श्राविकांनी घ्यावा असं आवाहन समितीकडून करण्यात आलं आहे। या प्रसंगी कमिटीचे उपाध्यक्ष नानासाहेब पाटील, यजमान अशोक नोरचे यांच्यासह बस्ती कमिटी, पंचकल्याण कमिटी, सर्व सदस्य, समस्त दिगंबर जैन समाज, ग्राम सदस्य व श्रावक उपस्थित होते। मुख्य संपादक चांशिरदवाडहून प्रशांत कांबळे। चांशिरदवाड नगरीमध्ये कल्याण पूजा करण्याचे नियोजन केलेले आहे। 26 त्यागींना 9 तारखेला 26 त्यागींचं आगमन बेडक्याळहून चांशिरदवाड येथे होणार आहे। त्यावेळेला सर्व समाजाचे एकत्र येऊन त्यांचे वाद्य घेऊन महाराजांचं स्वागत करणार आहे। विशेष सर्व धर्म समभाव हा एक मेसेज सगळ्यांच्यापर्यंत पोहोचेल हे प्रयत्न करणार आहे। ते 9 तारखेला 3:30ला स्वामी महाराजांचं 24 त्यागींचं एका वेळेला आगमन होत आहे। त्याच्यानंतर आमची जी पंचकल्याण पूजा आहे ही पंचकल्याण पूजा 14 तारीख ते 20 एप्रिल या दरम्यान होत आहे 2025। तर इथं पेंडाल जो आहे ना तो भव्य दिव्य मारण्यात आला आहे। एका वेळेला 3000 ते 4000 लोक बसतील एवढ्या कॅपॅसिटीचा पेंडाल आहे। रोज 5 ते 6000 लोकांचं आहार करण्याचं नियोजन केलं आहे। सर्व ग्रामस्थ मिळून न भूतो न भविष्यती आपला समाज एकत्र आज एवढ्या वर्षानंतर असं होत आहे की पूर्ण समाजाला घेऊन जैन धर्म न भूतो न भविष्यती असं पंचकल्याण पूजा करून दाखवतो। एवढंच सांगतो। कल्याण महामहोत्सव होणार आहे। या पंचकल्याण महामहोत्सवासाठी सर्व धर्मीय सहकार केलेत। लिंगायत समाज असू देत, मुस्लिम समाज असू देत व दलित समाज असू दे, धनगर समाज असू दे, आम्हाला प्रोत्साहन दिलेत। मुस्लिम समाजाने परवा झालेल्या ईद मिलादमध्ये आम्ही सर्व लोक शाकाहार 10 दिवस पाळतो म्हणून त्यांनी ग्वाही दिले। तसंच सर्व धर्म, धनगर समाज असू दे, जिथं समाज असू दे, त्या सगळ्या समाजाचा आम्ही आभारी म्हणतो, आभार आहे। तरी येणाऱ्या सर्व श्रावक श्राविकांचं व सर्व कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात व राजस्थान व गोवा एवढ्या भागातील लोक यायची अपेक्षा आम्ही बाळगली आहे। महाराजांच्या विचारानं आम्ही जे करायला पाहिजे ते सर्व सोयी करायचा प्रयत्न केलेला आहे। व सर्वांनी फिल्टरगेशन, आरो फिल्टरगेशन व गरम व गार पाणी हे करायचा प्रयत्न केला आहे। ते नव्हते या मूर्ती बसवायची म्हणून आम्हाला महाराजांनी सांगितल्यानंतर आम्ही सुप्रश्नाची मूर्ती 7 फुटाचं तयार करून आणून पंचकल्याण प्रतिष्ठा महोत्सव साजरा करण्याचं आमचं गावकरी श्रावक श्राविकासह घेतलं। 2 वर्षापासून नियोजन लावून वीरशेवादल कमिटी, गावकरी सर्वजणच। त्यानंतर आहाराचं पण असं आहे की किमान महिने 7-8 हजार लोक दररोज जेवतील त्या पद्धतीने आम्ही नियोजन केलेलं आहे।
आणि त्यासाठी ऊन पाणी सगळं डिस्टन्स पाणी पाहिजे सगळ्यांनी निवासस्थान शुद्ध पाणी पाजून सगळ्याचं सोय केलं आहे आणि या पद्धतीनं जैन मंदिर सरद्वार आणि आगम हे सुपार्श्वनाथ भगवानांचं मूर्ती येणार आहे आणि आचार्य श्री सन्मतसागर आपले गावचे आणि आचार्य श्री वर्धमानसागर महाराजजी आणि बिरोबा विद्यासागर महाराजजी धर्मसागर महाराजजी सिद्धांतसागर महाराजजी आणि 22 त्यागींच्या सानिध्यामध्ये महामहोत्सव हे पंचकल्याण पूजा होणार आहे आणि त्यासाठी सर्व श्रावक